हॅलो फ्रेंड, वेलकम टू द एसओसी क्लासेटेक. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ही व्हिडिओ 2 आहे. ठीक आहे मित्रांनो, पहिला व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे किंवा वरील जे तुम्हाला 3 पॉईंट दिसतात त्यावर क्लिक करा, तिथे सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. आणि मित्रांनो, तुम्हाला क्लास 8 to 12 पर्यंत जर नोट्स हवे असतील तर क्विल ॲप हे आताच डाउनलोड करा. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे व प्ले स्टोअरवर सुद्धा हे उपलब्ध आहे. आणि मित्रांनो, तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी, ठीक आहे, जर तुम्ही 10वी 12वीमध्ये असाल आणि जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी काही मार्गदर्शन हवे असेल किंवा काही अभ्यास हवा असेल तर तुम्ही ते मिळवू शकता SVC डिजिटल स्टडीवर. आणि हे चॅनलसुद्धा मित्रांनो, याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आता सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला आता पेज नंबर किती काढायचं आहे? तर मित्रांनो, तुम्हाला जे पेज नंबर जे काढायचं आहे ते काढायचं आहे 38. ठीक आहे, 38 पेज नंबर काढा. नंतर आपल्याला हे क्वेश्चन बघायचे आहेत. तर बघा मित्रांनो, जो पहिला क्वेश्चन आहे ते आहे विच फॅक्टर अफेक्ट द इन्व्हायरमेंट आणि हाऊ. असे कोणकोणते फॅक्टर आहेत ते पर्यावरणाला इफेक्ट करतात आणि कशा प्रकारे हे आपल्या इथं सांगायचं आहे. तर मित्रांनो, हे सांगताना सर्वात अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं ते तुम्हाला समजलं असेल तर आपण समोरचं सुरू करूया. आणि ते जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, कृपया सर्वात अगोदर ते व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. तर बघा, जे जे फॅक्टर असतात जे इन्व्हायरमेंटवर इफेक्ट करतात, ठीक आहे, पर्यावरणात जे इफेक्ट करतात जे फॅक्टर असतात हे 2 प्रकारचे असतात. ठीक आहे, एक असतात नॅचरल फॅक्टर असतात आणि दुसरे असतात मॅनमेड फॅक्टर, म्हणजे त्याला आपण आर्टिफिशियल फॅक्टरसुद्धा असं म्हणत असतो. आणि जर सडनली काही चेंजेस झाले, ठीक आहे, सडनली काही चेंजेस झाले तर ते सुद्धा याच्यावर काही परिणाम करत असतात. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, अर्थक्विक आहे, जे नॅचरल फॅक्टर आहेत, ठीक आहे, ते आहेत अर्थक्विक आहे, टर्नॅडो आहे, ह्युरिकेन्स आहे, सुनामी आहे, ड्रॉट, फ्लड, सोलर स्टॉर्म, आईस एज, हे सर्व नॅचरल काय आहेत फॅक्टर आहेत. याच्यामुळे काय होईल, इन्व्हायरमेंटवर इफेक्ट होतो. ठीक आहे. देन बघा, नंतर आहे मॅनमेड किंवा ज्याला आपण आर्टिफिशियल म्हणतो. आर्टिफिशियलमध्ये बघा मित्रांनो, डिप्रेशन आहे, वॉर आहे, टेररिझम आहे, ठीक आहे, त्यानंतर पॉल्युशन आहे, अर्बनायझेशन आहे, हंटिंग आहे, इंडस्ट्रीज आहे, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड आहे. हे सर्व काय आहेत, हे मॅनमेड फॅक्टर आहेत. तर बघा मित्रांनो, जर आपण रोड जर जास्त कन्स्ट्रक्ट केले, डॅम जर जास्त कन्स्ट्रक्ट केलं तर काय होईल, जे फॉरेस्ट आहे फॉरेस्ट काय होईल, डिक्लाईन होईल. जे फॉरेस्ट आहे फॉरेस्ट काय होईल, डिक्लाईन होईल. ठीक आहे, हे म्हणजे असे जे फॅक्टर आहेत त्याच्यामुळे काय होते, निसर्गावर परिणाम पडत असतो. देन सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट विल हॅपन इफ द नंबर ऑफ कन्झ्युमर इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. आता बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जी काही फूड चेन आहे ती कशी चालते, प्रोड्युसर टू कन्झ्युमर अशा प्रकारे चालते. त्याच्यामध्ये वेगवेगळे लेवल आहेत कन्झ्युमरचे, ठीक आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ठीक आहे, असे लेवल आहेत. आणि बघा काय सांगितलं, जर कन्झ्युमरचा नंबर जर वाढला तर काय होईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, कन्झ्युमर जर वाढला, जे काही प्रे आहे, जे काही शिकार आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल. आणि ड्यू टू द लॅक ऑफ द प्रे, आणि शिकारची कमतरता झाल्यामुळे काय होईल, तर नंबर ऑफ कन्झ्युमर विल ऑल्सो डिक्लाईन. त्याच्यामुळे जे काही कन्झ्युमर आहेत ते सुद्धा नष्ट व्हायला लागतील किंवा ते सुद्धा काय होतील, डिक्लाईन होतील, कारण त्यांना खाण्यासाठीच काही नसणार. म्हणजे कन्झ्युमर जर वाढले तर काय होईल, कन्झ्युमर जर वाढले तर कालांतराने त्यांना खाण्यासाठी कमी पडेल, म्हणजे प्रे नसणार, शिकार नसणार. त्यांच्यामुळे काही वेळानंतर कन्झ्युमरसुद्धा काय होतील, डिक्लाईन होतील. तर हे मेन इफेक्ट आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री इस्टॅब्लिश ऑन अ रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टीम. आता जी रिव्हरची इकोसिस्टीम आहे त्याच्या बाजूला जर इंडस्ट्रीज जर असतील, इस्टॅब्लिश झाल्या असतील तर त्या रिव्हरवर किंवा रिव्हरच्या इकोसिस्टीमवर त्याचा काय परिणाम पडेल. इट्स व्हेरी इझी. इफ देअर आर इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश ऑन द रिव्हर ऑफ द बँक, जर तिकडे इंडस्ट्री जर एस्टॅब्लिश झाली तर काय होईल, देअर इज अ थ्रेट टू द ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. जे काही ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे म्हणजे पाण्यामधील जे काही सजीव आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. ठीक आहे,
इट मोस्ट लाईकली दॅट द हजार्डस इन्फ्लुएंट कॅन बी रिलीज इन टू द रिव्हर. ठीक आहे, जे रिव्हरमध्ये काय होईल, हजार्डस जे काही केमिकल्स आहेत ते मोस्ट लाईकली काय होऊ शकते, त्याच्यामध्ये रिलीज होऊ शकतात. त्याच्यामुळे ते वॉटर पॉल्युटेड होऊ शकते आणि पॉल्युटेड झाल्यामुळे जे काही ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे, पाण्यामध्ये जे काही सजीव आहेत ते नष्ट होऊ शकतात. आणि मित्रांनो नंतर हेल्थ रिलेटेडसुद्धा प्रॉब्लेम तिथे निर्माण होऊ शकतात. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे कशा, तर बघा मित्रांनो, जर त्याच्यामध्ये केमिकल जर पाण्यामध्ये मिसळलं तर त्याचा रिझल्ट काय होईल, त्याचा रिझल्ट असा होईल की वॉटर विल नॉट बी लॉंगर रिमेन पोर्टेबल, म्हणजे आपण पाणी पिण्यासाठी वापरणार नाही जास्त काळासाठी, आणि दॅट मे कॉजेस द हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम, ते हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम निर्माण करू शकतात. आणि त्याच्यामुळे जी काही फूड चेन आहे ती डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. ओके, सो देन फ्रेंड आपल्याला बघायचं आहे आता काही जे नॅचरल फॅक्टर असतात. ठीक आहे, जे नॅचरल फॅक्टर आपण जर बघितले त्यातले काही आर्टिफिशियल असतात, आपण अगोदर बघितलं. काही काय असतात आर्टिफिशियल असतात, काही असतात काही असतात नॅचरल फॅक्टर. ते दोन्ही इन्व्हायरमेंटवर काय करतात, इफेक्ट करत असतात. आणि त्यांच्यामुळे काय होते, जे काही इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये इम्बॅलन्स निर्माण होते. कशामध्ये, इम्बॅलन्स. ठीक आहे, इम्बॅलन्स निर्माण होते. आता ते इम्बॅलन्स निर्माण झाल्यामुळे, म्हणजे आपण बघितलं पाण्यामध्ये जर केमिकल मिसळलं तर त्याच्यामुळे काय होईल, जे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे त्याला थ्रेट होईल. आणि थ्रेट झाल्यामुळे जे काही जे बायोटिक फॅक्टर आहेत त्याला मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो जगण्याचा. त्याच्यामुळे हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सजीवांना मात्र याचा मोठा त्रास होत असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं, एक ऑब्झर्व द इन्व्हायरमेंट अराउंड यू अँड कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. आता एक चार्ट आपल्याला दिलेला आहे आणि या चार्टमध्ये बघा मित्रांनो काय दिलेलं आहे, नॅचरल फॅक्टर आणि मॅनमेड फॅक्टर दिलेले आहेत. तर मित्रांनो नॅचरल फॅक्टर कोणकोणते आहेत आणि मॅनमेड फॅक्टर कोणकोणते आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, हे बघण्या अगोदर इथं सर्व दिलेलं आहे ते फॅक्टर आपण बघून घेऊया. तर बघा मित्रांनो, इथं मॅनमेड फॅक्टर दिले आहेत आणि नॅचरल फॅक्टरसुद्धा इथं दिलेले आहेत. बघा, नॅचरल फॅक्टर कोणकोणते आहेत, अर्थक्वेक आहे, टर्नॅडो, हरिकॉन, सुनामी, ड्रॉट, फ्लड, सोलर सिस्टीम, आईस केक, इम्पॅक्ट इव्हेंट एक्सेट्रा. ठीक आहे. आणि मॅनमेड म्हणजे ह्युमॅन मेड कोणकोणते आहेत, तर बघा, तर त्याच्यामध्ये डिप्रेशन आहे, त्याच्यामध्ये वॉर्स आहे, टेररिझम आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम आहे. ठीक आहे, एअर पोल्युशन आहे, त्याच्यानंतर टेररिझम आहे. हे सर्व काय आहेत, हे सर्व मॅनमेड फॅक्टर आहेत. तर तुम्ही जे नॅचरल फॅक्टर आहेत इथे लिहू शकता आणि मॅनमेड फॅक्टर ह्या बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, महात्मा गांधी यांनी काय सांगितलेलं आहे, द अर्थ इज अ सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड. महात्मा गांधी म्हणतात की ही पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसी आहे, पण प्रत्येकाची लोभ किंवा लालच पुरी करण्यासाठी नाही. म्हणजे प्रत्येकाची गरज पृथ्वी पूर्ण करू शकते, पण लोभ लालच मात्र आपली पृथ्वी पूर्ण करू शकत नाही. Guys, at the present, many environmental problems have been arisen due to the effect of the various natural and artificial factor on the earth. तर मित्रांनो, ज्या आपल्या पृथ्वीवर नॅचरल आणि आर्टिफिशियल जे काही फॅक्टर आहेत जे आपण बघितलं, अर्थक्वेक आहे, एक्सप्लोजन आहे, टेररिझम आहे, यांच्यामुळे काय झालेलं आहे, पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण व्हायला सुरुवात झालेली आहे. आता त्याच्यामध्ये बघा इन्व्हायरमेंटल पॉल्युशन. आता त्याच्यामधून सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे इन्व्हायरमेंटल पॉल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर. त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं आहे इन्व्हायरमेंटल पॉल्युशन. इन्व्हायरमेंटल पॉल्युशन त्यामधून सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. बघा, कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. एखादा मटेरियल जर कंटॅमिनेशन झालेलं असेल, म्हणजे त्याचा जर इम्बॅलन्स झाला असेल सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे, तर त्याला आपण पोल्युशन म्हणतो. ठीक आहे, एखादी गोष्ट जर लिमिटच्या बाहेर गेली आणि त्याला आपण पोल्युशन म्हणतो. unnecessary and unacceptable changes in the surrounding environment due to the natural event or man-made activity is called the environmental pollution. आता environmental pollution म्हणजे काय, unnecessary and unacceptable. बघा, unnecessary and unacceptable एखादी गोष्ट जर आपल्या सराउंडिंगला झाली असेल, कशामुळे, नॅचरल इव्हेंट असेल किंवा मॅनमेड इव्हेंट असेल त्याच्यामुळे झाली असेल, तर त्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणत असतो.
आता डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे काही चेंजेस होत असतात, केमिकली असो किंवा बायोलॉजिकल जे चेंजेस होत असतात एअर, वॉटर किंवा सॉईलमध्ये, ठीक आहे, ते मानवासाठी आणि ह्या इन्व्हायरमेंटसाठी खूप हानिकारक आहे. ठीक आहे. आणि जे काही चेंजेस होतात फिजिकल असो की केमिकल, याला आपण इन्व्हायरमेंटल पॉल्युशन असं म्हणत असतो. आता व्हेरियस रिझन आहेत बघा. पॉप्युलेशन, एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस, डिफॉरेस्टेशन अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन अँड रिस्पॉन्सिबल फॉर द इन्व्हायरमेंटल पॉल्युशन. आता जे काही इन्व्हायरमेंटल पॉल्युशन होते त्याच्यामागं वेगवेगळी कारणं आहेत. पहिलं कारण आपल्या इथं दिलेलं आहे मित्रांनो, ते म्हणजे पॉप्युलेशन, नंतर एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, देन इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस, डिफॉरेस्टेशन, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. हे सर्व गोष्टी काय करतात तर इन्व्हायरमेंटल पॉल्युशन क्रिएट करतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 प्रश्न विचारले आहेत. विच आर द टाईप ऑफ द पॉल्युशन, पॉल्युशनचे प्रकार विचारले आहेत. आणि व्हॉट डू यू मीन बाय द नॅचरल अँड आर्टिफिशियल पॉल्युशन, नॅचरल अँड आर्टिफिशियल पॉल्युशन काय आहे हे आपल्याला कन्सेप्ट सांगायचं आहे. तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे, विच आर द टाईप ऑफ द पॉल्युशन, पॉल्युशनचे प्रकार कोणकोणते आहेत. तर बघा मित्रांनो, पॉल्युशनचे प्रकार म्हणलं तर आपल्याला म्हणता येईल की वॉटर पॉल्युशन आहे, बरोबर आहे, वॉटर पॉल्युशन आहे, एअर पॉल्युशन आहे, सॉईल पॉल्युशन आहे, ठीक आहे, एअर पॉल्युशन आहे, सॉईल पॉल्युशन आहे, देन लँड पॉल्युशन आहे, ठीक आहे, लँड पॉल्युशन आहे. हे काही मेन टाईप आहेत, वॉटर, एअर, सॉईल अँड लँड पॉल्युशन हे मेन टाईप आहेत. आणि अजून पण पॉल्युशन आहेत, प्लास्टिक पॉल्युशन आहे, लाईट पॉल्युशन आहे, नॉईज पॉल्युशन आहे, ठीक आहे. हे पण काही महत्त्वाचे प्रकार आहेत, ठीक आहे. आणि हे सर्व आपल्या इन्व्हायरमेंटला कसे असतात, हजार्डस असतात. देन व्हॉट डू यू मीन बाय द नॅचरल अँड आर्टिफिशियल पॉल्युशन. सर्वात अगोदर बघूया आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय. बघा, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय. तो पॉल्युशन विच इज कॉज बाय द नॅचरल सोर्सेस अँड ड्यू टू द नॅचरल प्रोसेसेस. जी किंवा जे पॉल्युशन असते हे नॅचरल प्रोसेसमधून निर्माण होते, नॅचरल प्रोसेसमधून, ठीक आहे, त्याला आपण म्हणत असतो नॅचरल पॉल्युशन, ठीक आहे, त्याला काय म्हणत असतो, नॅचरल पॉल्युशन. फॉर एक्झाम्पल अर्थक्विक, ठीक आहे, ओल्कॅनो इरप्शन, हे सर्व काय आहेत, नॅचरल पॉल्युशन आहेत, ठीक आहे. देन आर्टिफिशियल पॉल्युशन म्हणजे काय. आर्टिफिशियल म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये मॅनमेड पॉल्युशन म्हणूया. द पॉल्युशन दॅट इज कॉज ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटी, मानवाच्या एखाद्या क्रियेमुळे जे पॉल्युशन होते त्याला आपण आर्टिफिशियल पॉल्युशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं दिसते तुम्हाला की बघा, गाड्यामधून जो धूर निघतो आहे, इंडस्ट्रीमधनं जो धूर निघतो आहे, ठीक आहे, इंडस्ट्रीजमुळे जे काही केमिकल्स बाहेर पडतात, तर हे सर्व काय आहेत, हे मॅनमेड पॉल्युशन आहेत. तर मित्रांनो हे कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल, आय होप. तर मित्रांनो त्याच्यानंतर बघा, पॉल्युशन इज अ ब्रॉड कन्सेप्ट. आता पॉल्युशनचा एक ब्रॉड कन्सेप्ट आहे, कारण पॉल्युशनमध्ये खूप असे वेगवेगळे टेक्निक्स आहेत किंवा त्याच्यामध्ये विषय आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. खूप मोठा विषय आहे पॉल्युशनचा. पॉल्युशन फक्त एकाच गोष्टीमुळे होत नाही, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्याकडे आपल्याला कधी कधी लक्ष पण जात नाही, ठीक आहे. आता व्हेरियस टाईप ऑफ पॉल्युशन लाईक दॅट एअर, वॉटर, साऊंड, सॉईल, थर्मल, लाईट पॉल्युशन ऑकर अराउंड अस. आता हे वेगवेगळ्या प्रकारचं पॉल्युशन आपल्या बाजूला घडत असते. आपण बघितलं असेल, तुम्ही बघितलं असेल तुमच्या बाजूला कधी कधी नॉईज पॉल्युशन आहे, एअर पॉल्युशन आहे, त्यान लँड पॉल्युशन आहे, ठीक आहे. हे सर्व आपण आपल्या बाजूला घडत असते. आणि याचा खूप घातक इफेक्ट काय करत असतो, आपल्या पृथ्वीवर किंवा आपल्या सजीवावर पडत असतो, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, तर जे काही अस्तित्व आहे, जे एक्झिस्टन्स आहे लिव्हिंग वर्ल्डचं, लिव्हिंग ॲनिमलचं, जे जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, तर त्यांचं जे एक्झिस्टन्स आहे ते मात्र थोडं धोक्यात येते, ठीक आहे. मग त्यासाठी काय करायला लागते, तर आपल्याला गरज पडते इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची, म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करणं, म्हणजे त्याला वाचवणं, ठीक आहे. याला सोप्या भाषेमध्ये असं म्हणतो. आणि कशाप्रकारे वाचवायचं काय हे आपण बघणारच आहे. तर त्याच्यानंतर बघा, आपल्याला एक चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्ये आपल्याला एअर पॉल्युशन दिलेलं आहे, वॉटर पॉल्युशन दिलेलं आहे आणि सॉईल पॉल्युशन दिलेलं आहे. आणि त्याचे कंपोनंट्स कोणकोणते आहेत, सोर्स कोणकोणते आहेत, इफेक्ट कोणकोणते आहे आणि कंट्रोल मेजर आपण काय करायला पाहिजे इथं आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तर बघा मित्रांनो, एअर पॉल्युशन सर्वात अगोदर आपण बघूया. एअर पॉल्युशनमध्ये बघा मित्रांनो, कंपोनंट कोणकोणते असतात.
तर एअर पोल्युशनमध्ये जे कॉम्पोनंट असतात जे असतात सर्व गॅसेस फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, बघा CO2, CO, हायड्रोकार्बन, सल्फर, नायट्रोजन, ठीक आहे, हायड्रोजन, सल्फाईड एक्सेट्रा, हे सर्व काय आहेत गॅसेस फॉर्ममध्ये असणारे पोल्युटंट आहेत. देन सॉलिडमध्ये बघा डस्ट आहे, ॲश आहे, कार्बन आहे, लीड व ॲस्बेस्टॉस. ठीक आहे, हे सर्व काय आहेत कॉम्पोनंट आहेत एअर पोल्युशनचे. आता याचे सोर्स कोणकोणते आहेत? केमिकल इंडस्ट्रीज अँड ऑइल रिफायनरीज. बघा केमिकल रिफायनरीज, ठीक आहे, केमिकल रिफायनरीज आहेत किंवा केमिकल इंडस्ट्रीज आहेत. थर्मल पॉवर स्टेशन आहे, पेपर इंडस्ट्री आहे, क्लोथ मिल आहे, सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग आहे, ठीक आहे, स्टोन क्रशर आहेत. हे सर्व काय करतात एअर पोल्युशन करत असतात. त्याचा इफेक्ट काय आहे? इफेक्ट कशावर बघा, इम्पॅक्ट ऑन अ ह्युमन हेल्थ, सरळ मानवावर याचा इफेक्ट होत असतो. सिरियस इफेक्ट ऑन अ रेस्पिरेटरी सिस्टीम, जी रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्या शरीराची त्यावर याचा इफेक्ट होत असतो. इफेक्ट ऑन प्लांट अँड ॲनिमल, इफेक्ट ऑन प्लांट अँड ॲनिमल्सवर सुद्धा होत असतो. ड्यू टू एअर द एअर पोल्युशन ॲसिड रेन फॉर्म, त्याच्यामुळे काय होते ॲसिड रेन फॉर्म होते. ठीक आहे, आणि क्लायमेट चेंजसुद्धा होत असते. आता आपण कंट्रोल मेजर काय करू शकतो? टॉल चिमनीज वी कॅन यूज, जे टॉल चिमणी असतात इंडस्ट्रीमध्ये धूर सोडण्यासाठी ते आपण उंच वापरू शकतो. इम्प्रूव्हमेंट इन द प्रोडक्शन मेथोडॉलॉजिकल इक्विपमेंट टू कंट्रोल द पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण काही कॅटलिस्ट असतात ते आपण यूज करू शकतो. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर आहे वॉटर पोल्युशन. आता वॉटर पोल्युशन म्हटल्यानंतर आपल्याला काही ध्यानात येतात, ते म्हणजे काही असतात बायोटिक कॉम्पोनंट, काय असतं अबायोटिक कॉम्पोनंट. आता वॉटर बघा बायोटिक कॉम्पोनंट जर म्हणलं तर त्याच्यामध्ये येईल अल्गी, व्हायरसेस, बॅक्टेरिया, पॅरासाईट, हे सर्व बायोटिक कॉम्पोनंट आहेत. त्याच्यामुळे सुद्धा वॉटर पोल्युशन होते. अबायोटिक फॅक्टर म्हटल्यानंतर सँड आहे, सॉईल आहे, डस्ट आहे, ठीक आहे, फ्लोटिंग पार्टिकल्स आहे, त्यानंतर साल्ट आहे, सिल्वर आहे, हेवी मेटल्स आहे, याच्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन होत असते. आता बघा याचा सोर्स कोणकोणते आहेत? तर इंडस्ट्रीज वेस्टेज आहे, डोमेस्टिक वेस्ट आहे, सीवेज आहे, केमिकल्स डिस्चार्ज फ्रॉम द इंडस्ट्रीज, पेस्टिसाइड्स यूज इन ॲग्रिकल्चर. बघा हे महत्त्वाचं आहे. जे पेस्टिसाइड्स, जे कीटकनाशके आपण यूज करतो शेतीमध्ये, ते सुद्धा इथं महत्त्वाचा रोल प्ले करतात इन वॉटर पोल्युशनमध्ये. ते नाही इफेक्ट, याची इफेक्ट काय होतील सोप्या भाषेमध्ये? तर याची इफेक्ट बघा काय होईल, इपिडेमिक ऑफ द वॉटर बॉर्न डिसीज इन ह्युमन्स. याच्यामुळे काय होतात इपिडेमिक रोग होऊ शकतात. इपिडेमिक म्हणजे विशिष्ट जागेमध्ये पसरलेला रोग. ठीक आहे, अशा प्रकारचे रोग तिथं होऊ शकतात. किंवा ॲक्वॅटिक जे इकोसिस्टम आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे जी फूड चेन आपली ब्रेकअप होऊ शकते. आता याच्यावर कंट्रोल काय करायचं आहे? तर मेजर टू कंट्रोल द रिलीज ऑफ द इन्फ्लुएन्स, म्हणजे जे काही पॉल्युटंट आहे त्याच्यावर आपण कंट्रोल करायला पाहिजे. टू कंट्रोल द रिलीज ऑफ द पॉल्युटंट्स. देन लॉ अगेन्स्ट द रिलीज ऑफ द टॉक्सिक इन्फ्लुएंट इन द वॉटर बॉडीज, तशी लॉ करायला पाहिजे. तर ऑलरेडी लॉ तशी आहेत पण कोणी त्याला फॉलो करत नाही. इट्स अ प्रॉब्लेम ऑफ आवर कंट्री. ओके, देन सॉईल पोल्युशन. सॉईल पोल्युशन बघा मित्रांनो, सॉईल पोल्युटन आर डिफरंट इन अ डिफरंट रिजन. आता सॉईल पोल्युशन काय असते वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे असते. तर याच्यामध्ये काय काय बघा मित्रांनो, जे फर्टिलायझर आपण यूज करतो शेतामध्ये खत, तर ते सुद्धा आहे फर्टिलायझर. ठीक आहे, त्यानंतर टॉक्सिक केमिकल आहेत, पेस्टिसाईड आहेत. ठीक आहे, याच्यामुळे सुद्धा सॉईल पोल्युशन होऊ शकते. आणि बघा आता याचे सोर्स कोणकोणते आहेत? तर याचे सोर्स आहेत मित्रांनो इंडस्ट्रीयल इन्फ्लुएंट. ठीक आहे, इंडस्ट्री इन्फ्लुएंट आहे. त्यानंतर हाऊसहोल्ड टॉक्सिक मटेरियल आहे. त्यानंतर पेस्टिसाईड आहे. त्यानंतर ई वेस्ट आहे, प्लास्टिक आहे. याच्यामुळे सुद्धा सॉईल पोल्युशन होत असते. आता याचा इफेक्ट काय होतो? सॉईल इरोजन होते. ठीक आहे, देन रिटार्डेड ग्रोथ ऑफ द प्लांट अँड क्रॉप्स, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी एक्सेट्रा. म्हणजे वनस्पतीची वाढ होत नाही, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी तयार होते. ठीक आहे, आता यांची मेजर्स काय आहेत, म्हणजे आपण काय उपाय करायला पाहिजे? तर रिसायकलिंग अँड रियुजिंग द पॉल्युटिंग मटेरियल. तर आपण जे काही पॉल्युटिंग मटेरियल आहेत, फॉर एक्झाम्पल प्लास्टिक, तर आपण याला रियूज करायला पाहिजे, रिसायकल करायला पाहिजे. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण करायला पाहिजे. कशासाठी? सॉईल पोल्युशनसाठी. ठीक आहे मित्रांनो, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आपण तिथं बघितले. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. आता मित्रांनो रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन हे दोन प्रकारचे असतं.
एक असते मॅनमेड आणि दुसरं असते नॅचरल. आता जे नॅचरल असते ते कोणतं असते तर UV अँड IR रेडिएशन म्हणजे इन्फ्रारेड. UV म्हणजे अल्ट्राव्हायलेट आणि IR म्हणजे इन्फ्रारेड हे रेडिएशन असतात. हे कसे असतात हे नॅचरल असतात. त्यानंतर एक्सरे आहे हे कशा प्रकारचं आहे तर एक्सरे हे मॅन मेड रेडिओ पोल्युशन आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आता ह्याचा खूप सिरियस इफेक्ट इन्व्हायरमेंटवर होत असतो. ठीक आहे. नंतर ॲटॉमिक एनर्जीसुद्धा हे मॅनमेडच आहे. हे आर्टिफिशियल रेडिएशनचे प्रकार आहेत. त्यानंतर बघा चेर्नोबिल्स, विंड स्केल अँड 3 माइल्स आइसलँड मिशॅप आर द मेजर मिशॅप ऑफ द वर्ल्ड टिल प्रेझेंट. तर मित्रांनो, जगामध्ये मोठमोठ्या घटना झालेल्या तिथं रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. अजूनसुद्धा त्याच्यापासून जे लोक आहेत ते काय प्रभाव झालेले आहेत. तर बघा मित्रांनो, जर रेडिओ ॲक्टिव्ह जर पोल्युशन झालं तर त्याचा सिरियस इफेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम होऊ शकतो. ते पण 1 ते 2 वर्षासाठी नाही तर चांगला 100 ते 150 वर्षापर्यंत. बघा, सर्वात अगोदर आहे कॅन्सरस अल्सरेशन ऑकर. सर्वात महत्त्वाचं आहे, जर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन झालं तर कॅन्सरस डिसीज निर्माण होतात. टिश्यू इन द बॉडी गेट डिस्ट्रॉयड. जे आपल्या बॉडीमध्ये टिश्यू असतात ते डिस्ट्रॉय होतात. जेनेटिक चेंजेस मे ऑकर. आता जेनेटिक चेंजेससुद्धा होऊ शकतात जर त्याच्या इफेक्टमध्ये जर एखादा व्यक्ती आला तर. विजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. त्याच्यामुळे डोळ्याची क्षमतासुद्धा जाऊ शकते. तर हे मेजर इफेक्ट आहेत ही होऊ शकतात. कशामुळे तर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनमुळे. आणि रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळेस जापानवर हिरोशिमा व नागासाकीवर ज्यावेळेस बॉम्ब टाकले होते त्याच्यामध्ये जे काही अफेक्ट झालेले लोक होते, ठीक आहे, त्या रेडिएशनमध्ये त्यांची मुलं आज पण मित्रांनो जे काय आहे तर जेनेटिक डिसऑर्डर त्यांच्यामध्ये अजून पण आहे. ठीक आहे. तर असा मोठा डायव्हर्स त्याचा इफेक्ट ह्युमन बिंग्सवर होत असतो. तर नंतर आपल्याला विचारलं आहे वाय इज इट सेड दॅट द पॉल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. तर पॉल्युशन कंट्रोल करणं हे इतकं महत्त्वाचं काय आहे. सो डिअर फ्रेंड, द क्वांटिटी ऑफ द पॉल्युटन्स अँड सेव्हरिटी ऑफ देअर इफेक्ट ऑन द इकोसिस्टम हॅव टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन कॉन्स्टंटली. म्हणजे बघा मित्रांनो, जे काही क्वांटिटी आहे पॉल्युटनची आणि त्याचा परिणाम आहे इकोसिस्टमवर हे खूप घातक असतो. आणि आपल्या पर्यावरणाला वाचवण्यासाठी फॉर सेव्ह द इन्व्हायरमेंट वी शुड टेक द सम मेजर्स अगेन्स्ट द पॉल्युशन. ओके. अदरवाइज our environment constantly digging up toward the destruction because the जे पॉल्युशन असतात हे पॉल्युशन काय करतात ह्युमन बिंग्सवर, ॲनिमलवर, प्लांटवर त्यांचा घातक इफेक्ट टाकत असतात. त्यांच्यामुळे त्यांचं जे लाईफस्पॅन आहे गेट रिड्यूस. ते लाईफस्पॅन असतो तो काय होतो रिड्यूस होतो म्हणजे कमी होतो. ठीक आहे. लाईफस्पॅन कमी होतो. देन त्यांची जी इम्युनिटी पॉवर असते ती सुद्धा रिड्यूस होते. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे काय होईल त्यांचा जीवनावर त्यांचा परिणाम होत असतो. देन मित्रांनो, नंतरचा पॉईंट आपला नीड ऑफ इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची संवर्धनाची गरज काय. आता बघा, जनरली काय होतं असते मित्रांनो, द पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ द इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. जे काही रूल्स आहेत गव्हर्नमेंटचे अबाउट द इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन दे डोंट नो. पीपलला माहीत नसतात, लोकांना माहीत नसतात. दे शुड बी लार्ज स्केल पार्टिसिपेशन इन द पीपल इन द इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. जे काही इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन असते, इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असते, याच्यामध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे. जोपर्यंत लोकांचा सहभाग होणार नाही तोपर्यंत इट विल नॉट गेट सक्सेस. It will be possible to answer the environmental problem only if the environmental protection conservation become an effective public movement. आता बघा मित्रांनो, आपल्याला पर्यावरणाचे प्रॉब्लेम कधी माहीत होतील ज्यावेळेस आपण पर्यावरणाला समजून घेईल, त्याच्यामध्ये पूर्ण डीप होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे पूर्ण समजून घेईल पर्यावरणाला म्हणजे प्रॉब्लेम काय आहे. आणि त्याच्यासाठी काय करायला लागतं मित्रांनो, आपण निसर्गाविषयी आपला काय असला पाहिजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे. आणि अफेक्शन टुवर्ड द इन्व्हायरमेंट, अफेक्शन, ठीक आहे, काहीतरी कृतज्ञतेची भावना आपली त्या पर्यावरणाविषयी असायला पाहिजे. नॉलेज अबाउट इट, त्यांच्याविषयी नॉलेज पण असायला पाहिजे. शुड बी इन्क्लुडेड अमॉंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहूड. आणि या सर्व गोष्टी त्यांच्या चाइल्डहूडपासून म्हणजे लहानपणापासून त्या मुलांमध्ये असायला पाहिजे, त्यांना शिकवायला पाहिजे आपण. तीच
will help to make the future generation more aware about the environmental conservation and protection. आणि याच्यापासून काय होईल, जे काही फ्युचर जनरेशन असेल ते याच्यापासून जागरूक निर्माण होईल आणि ते काय करेल, नवीन नवीन प्रकारचे काय करतील, मुवमेंट चालू करतील निसर्गाला सेव्ह करण्यासाठी. सो ॲज टू अचीव दिस नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू द एज्युकेशन. आणि महत्त्वाचं आहे की शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा याचं अवेअरनेस व्हायला पाहिजे अबाउट द इन्व्हायरमेंटल conservation. Today, all the developing and underdeveloping countries have accepted the responsibility of the environment protection. जे पर्यावरणाचं जे रक्षण करायचं हे बऱ्याच डेव्हलप किंवा अनडेव्हलप किंवा अंडरडेव्हलप जे कंट्री आहेत त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यांचे जे एफर्ट आहेत हे योग्य डायरेक्शन चालू आहेत. दे हॅव डिफाईन्ड द फ्युचर प्लॅन अबाउट द इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड हॅव कॉन्स्टिट्युएंट टू देअर नेसेसरी लॉज. आणि त्यांनी काय केलं मित्रांनो, तर निसर्गाला वाचवण्यासाठी बऱ्याच देशांनी काय केलं आहे, कॉन्स्टिट्युएटेड द नेसेसरी लॉज. त्यांनी काय केलं आहे, बरेचसे लॉ असे तयार केले आहेत, नियम तयार केले आहेत. जसं की आपल्या इंडियामध्ये सुद्धा वेगवेगळे नियम आहेत. इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आहे आपल्या इंडियामध्ये, ते पण आपण बघणार आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हिस्ट्रीमध्ये थोडंसं बघूया. इन 1972 म्हणजे 1972मध्ये युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राम म्हणजे UNEP has been established in the conference arranged on human and environment in which environmental problem were discussed. बघा आता बघा मित्रांनो, जे युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राम आहे UNEP, याची स्थापना 1972 झाली. ठीक आहे. आणि कशी झाली तर बघा, ज्यावेळेस ह्युमन आणि इन्व्हायरमेंट याचा ज्यावेळेस इफेक्ट काय होतो, प्रॉब्लेम काय असतं याच्यावर डिस्कस चालू होतं, त्यावेळेस ही फॉर्म झाली आहे. आफ्टरवर्ड नंतर बघा, इन इंडिया सेपरेट इन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट हॅड बीन एस्टॅब्लिश आफ्टर थ्रू डिस्कशन ऑन अ इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम इज बिगन. ठीक आहे. तर मित्रांनो त्याच्यामध्ये काय झालं, नंतर इंडियामध्ये सुद्धा एक स्पेशल डिपार्टमेंट ओपन करण्यात आलं. नंतर त्याच्यावर इन्व्हायरमेंट म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर डिस्कशन करणं सुरू झालं. मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट इज इन्वॉल्व इन द प्लॅनिंग. त्याच्यामध्ये बघा मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये इन्वॉल्व करण्यात आले, इन्क्लुडिंग अँड इन्क्रीजिंग द अवेअरनेस अबाउट द इन्व्हायरमेंट. आणि काय करायचं आहे, निसर्गाविषयी जी काही जागरूकता आहे, इन्क्रीजिंग द अवेअरनेस अबाउट द इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट थ्रू द व्हेरियस प्रोग्राम सिन्स 1985. आणि 1985 पासून वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून अवेअरनेस करण्यात आलेली आहे. अवेअरनेस अबाउट द इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट. जे काही इन्व्हायरमेंट आहे किंवा जंगल आहे त्याला कसं वाचवता येईल किंवा कसं त्याच्याविषयी आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला अरेंज करता येईल, हे 1985 पासून 1985मधून ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो आता आपल्याला पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्या मध्ये पुढचा व्हिडिओ बघण्यापूर्वी मित्रांनो ठीक आहे. तर मित्रांनो एक चार्ट आपल्याला दिलेला आहे. नाव डे वी आर ऑब्झर्विंग द इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन एव्हरीवेअर. कंप्लीट द फ्लो चार्ट गिवन बिसाइड विथ द हेल्प ऑफ द इन्व्हायरमेंट. तर बघा, नीड ऑफ द इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. आता जी इन्व्हायरमेंट आहे तर कन्झर्वेशनची गरज काय आहे, म्हणजे त्याला आपण संवर्धन का करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे 2 पॉईंट दिल्यानंतर बघा, टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर म्हणजे निसर्गामध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी. ठीक आहे, आपण त्याला प्रोटेक्ट करायला पाहिजे. टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम म्हणजे काही नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्यासाठी. त्यानंतर आपण इथे लिहू शकतो टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस. टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे. टू मेंटेन द क्लीन अँड पॉल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड. टू मेंटेन द क्लीन पॉल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड. ठीक आहे. टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. आणि इकडे आपण लिहू शकतो टू गिव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू द नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे. म्हणजे आपण इथे लिहू शकतो की गिव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल फ्युचर टू द नेक्स्ट जनरेशन. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपण जे इन्व्हायरमेंट आहे त्याचं आपण कन्झर्वेशन काय करायला पाहिजे, तर आपण इथं पॉईंट बघितलेले आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहे
एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच बघायचं होतं.